आणि हे 2 मिनिटं देवापर्यंत जाऊन पोहोचत असतात. समजून घ्या. या 2 मिनिटांमध्ये तुम्ही आणि मी प्रार्थना करून ज्यावेळेस तुम्ही आणि मी बाहेर पडतो, तुम्हाला आणि मला माहित आहे तुम्ही देवासंग बोलून बाहेर जाता, देवाचं सामर्थ्य घेऊन बाहेर जाता, देवाचं ज्ञान घेऊन बाहेर जाता, देवाला स्वतःला घेऊन तुम्ही बाहेर जाता की प्रभू तू माझ्या बरोबर चाल. आमेन. त्याचे देवदूत आपल्या भोवती घेऊन चालतात, कारण तुम्हाला आणि मला संरक्षण पण पाहिजे, सुरक्षा पण पाहिजे. कारण जाण्या येण्यामध्ये खूप माणूस आज डगमगतो, घाबरतो, खात्री नाही, गॅरंटी नाही तो मनुष्य पाठीमागे येईल किंवा नाही येईल. आणि म्हणून आपण योद्धे आहोत. आणि आपल्याला सगळ्या जणांना माहित आहे की आज आपण आत्मिक योद्धे आहेत. मी नेहमी सांगत असतो, बॉर्डरवरती नेहमी लोक संरक्षण करण्यासाठी असतात, शत्रूंपासून मानव जातीचं संरक्षण व्हावं. पण तुम्हाला आणि मला माहित आहे की आध्यात्मिक शत्रू हा माणसामध्येच आहे. कुठं आहे? जगिक शत्रू माणसाच्या स्वरूपामध्ये बाहेर आहे. वेगवेगळे शत्रू एकमेकांचे देश एकमेकांना मानतात. भारताचा एक शत्रू, त्याचा एक शत्रू, याचा एक शत्रू, त्याचा एक शत्रू आहे. आणि मग बॉर्डरवरती तुम्ही आणि मी पाहतो मशीन घेऊन रात्रंदिवस सैनिक उभा आहे. ठीक आहे, देवाला धन्यवाद, देवाने ही प्रोसिजर लावून दिलेली आहे संरक्षण करण्याची. पण महत्वाची ही पण गोष्ट आहे की तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे भारत देशाच्या लोकांचं आध्यात्मिकरित्या देखील संरक्षण होतं. बाहेरचे लोक शत्रू गोळ्या झाडून एखादा मारू शकतात, पण आतील जो शत्रू आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्याचं नाव सैतान आहे. तो दिवसा लोकांना मारतो, रात्री लोकांना मारतो, संध्याकाळी पण लोकांना मारतो. कधी लोकांचा घात करेल, नाश करेल, कधी सांगता येणार नाही. तर त्या शत्रू सैतानापासून मानवाला सोडवण्यासाठी, मानवाला मुक्त करण्यासाठी तुम्ही आणि मी एक योद्धा म्हणून गुडघ्यावरती येऊन या देशासाठी, आमच्या भारत देशासाठी, या जगासाठी आम्ही रोज प्रार्थना करत आहोत. आमेन. आणि आम्ही पहा, आपल्याला वाटत असेल ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, ज्यावेळेस विश्वासणारे लोक प्रार्थना करतात, आपल्याला वाटतं कुठं माणसाचं तारण होतं तारण. कारण तुमची आणि माझी प्रार्थना कधीच वाया जात नाही. येशू मसीह की कधीच वाया जात नाही. तुम्ही ज्या ज्या लोकांसाठी